नमस्कार छात्रों। तो आज हम 9वीं कक्षा हिंदी विषय का तीसरा जो गद्य पाठ है, कबीर, लेखक है हजारी प्रसाद द्विवेदी। यह पूरक पठन का पाठ है। पूरक पठन तो क्या होता है, भाषा विषय में हमें गद्य म्हणजे धडे, पद्य म्हणजे कविता आणि पूरक पठन म्हणजे हे सुद्धा गद्य रूपातूनच असतात। तर असे 3 प्रकारे आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये या पाठ्यपुस्तकाची 3 भागात विभागणी झालेली आहे। म्हणजे थोडक्यात गद्य विभागावरती ही प्रश्न विचारले जातात, पद्य विभागावर आणि पूरक पठणावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात। मात्र याचं गुणधर्म थोडं कमी जास्त आहे। पूरक पठणावरती मला वाटतं 4 मार्काला प्रश्न विचारला जातो 70 परीक्षेला, त्याला गुण 4 असतात। तर अशा पद्धतीनं पूरक पठणाचा हा जो पाठ आहे, हजारी प्रसाद द्विवेदी यांचा पाठ आहे। आणि या पाठामध्ये त्यांनी कबीर नावाचे जे हिंदी साहित्यातले जे उच्च कोटीचे कवी आहेत, तर त्या कवींचा परिचय म्हणजे कबीर नावाचे जे साहित्यिक आहेत, हे साहित्यिक कशा प्रकारचे होते, त्यांनी कोणतं कोणतं साहित्य लिहिलं, त्यांचे विचार किती श्रेष्ठ होते, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांचे उपदेश कसे असायचे, त्यांची साधना कशी होती, त्यांचा स्वभाव कसा होता, या सगळ्या गोष्टींचा परिचय आपल्याला या पाठामधून हजारी प्रसाद द्विवेदी यांनी कबीर नावाच्या एका हिंदी साहित्यिकाची माहिती या पाठातून करून दिलेली आहे। कालच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की लक्ष्मी नावाचा जो पाठ आहे आणि त्या पाठाखालचे जे स्वाध्याय आहे, ते स्वाध्याय तुम्ही मला सोडवून दाखवायचे होते। अजून एकाही मुलानं मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ते स्वाध्याय दाखवलेले नाही, तर ते स्वाध्याय सोडवून तुम्ही मला दाखवायचे आहे, तरच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील किंवा तुम्ही पुढच्या वर्गात जाचाल। हे सगळ्यांचे स्वाध्याय आम्ही पाहतोय, त्याची नोंद केली जाते। तर तुम्ही झालेल्या पाठाचे स्वाध्याय मला सोडवून दाखवायचे आहे। आज पाहतोय ते आपण कबीर नावाचा जो हजारी प्रसाद द्विवेदी यांचा पाठ आहे तो पाहतोय। तर या पाठामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया हजारी प्रसाद द्विवेदी यांचा परिचय पाहणं गरजेचं आहे। तर त्यांचा जन्म झाला 19 ऑगस्ट 1907 दुबे का छपरा, बलिया, उत्तर प्रदेश में। म्हणजे उत्तर प्रदेशच्या राज्यामध्ये दुबे का छपरा नावाचा एक प्रदेश आहे, बलिया जिल्हा वगैरे असेल तिथला। तर तिथं त्यांचा जन्म झालेला आणि मृत्यू 19 मई 1979 उत्तर प्रदेश में ही उनका मृत्यु हुआ है। परिचय देखिए, द्विवेदी जी हिंदी के शीर्षस्थ साहित्यकारों में से एक है। शीर्षस्थ शीर्षस्थ म्हणजे वरच्या दर्जाचे, शीर्ष म्हणजे डोकं, म्हणजे वरच्या दर्जाचे साहित्यिक आहेत हिंदी क्षेत्रामधले ते। आप उच्च कोटि के निबंधकार, उपन्यासकार, आलोचक, चिंतक एवं शोधकर्ता है। थोडक्यात हजारी प्रसाद द्विवेदी हे हिंदी साहित्यातले फार मोठे साहित्यिक आहेत, हे आपल्याला त्यांच्या परिचयातून पाहायला मिळालं। तर त्यांच्या प्रमुख कृतिया म्हणजे काय, तर त्यांनी कोणतं कोणतं साहित्य लिहिलं, त्यांच्या साहित्यांची नावं, समजा कथा असतील, कादंबरी असतील, उपन्यास असतील, काव्यसंग्रह असतील। तर पाहता, अशोक के फूल कल्पकता हा निबंध लेख आहे त्यांचा। बाणभट्ट की आत्मकथा, चारुचंद्रले, पुनर्नवा हे उपन्यास आहे त्यांचे। कबीर हिंदी साहित्य की भूमिका, मेघदूत एक पुरानी कहानी आदि आलोचना और साहित्य इतिहास उन्होंने लिखा है।
तर अशा पद्धतीने हजारी प्रसाद द्विवेदी यांचा हा परिचय झाला. आता गद्य संबंधी म्हणजे आज जो आपण कबीर नावाचा पूरक पठणाचा जो पाठ पाहतोय, या गद्याविषयी आपल्याला काय सांगितले लेखकानं पाहूया. कबीर यांचं जे गद्य आहे त्याच्यामध्ये काय माहिती दिली. किसी विषय वस्तु के लक्ष्य को ध्यान में रखते हुए उसके गुण दोष एवं उपयुक्तता का विवेचन करने वाली विधा आलोचना है. प्रस्तुत पाठ में द्विवेदी जी ने संत कबीर के व्यक्तित्व, उनके उपदेश, उनकी साधना, उनके स्वभाव के विभिन्न गुणों को बड़े ही रोचक ढंग से स्पष्ट किया है. थोडक्यात आपल्याला या पाठामध्ये लेखकांनी काय केलेलं आहे, संत कबीर जसं संत आपण हे पाहतो बघा, ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, असे जे संत जोसेफ म्हणजे काही ख्रिश्चन संत सुद्धा होते, तसं काही हिंदी संत सुद्धा होते बा, हिंदी साहित्य. तर आपल्याला कबीर नावाचा जो संत आहे त्यांच्या कोणत्या कोणत्या माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर त्यांचं व्यक्तित्व म्हणजे त्यांचं पर्सनॅलिटी, व्यक्तित्व म्हणजे काय, त्यांचं शरीर रचना कशी होती. उपदेश म्हणजे त्यांच्या साहित्यामधून कोणते कोणते उपदेश आपल्याला पाहायला मिळतात. साधना, त्यांची साधना कशी होती म्हणजे भक्ती, ती कशी होती. स्वभाव, त्यांचं स्वभाव कसं होतं हे सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला या पाठामध्ये हजारी प्रसाद द्विवेदी यांनी आपल्याला काय केलेलं आहे, तर कबीर या हिंदी साहित्यिकाची, त्याला हिंदी साहित्यामध्ये संत म्हटलं जातं. जसं आपण आता सांगितलं मी, तसं आपल्या महाराष्ट्रात जसे संत आहेत तसे इतर राज्यामध्ये सुद्धा काही संत होऊन गेलेले आहेत. प्रत्येक भाषेचे, प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे संत आपल्याला पाहायला मिळतात. तर या संत कबीरांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांचे उपदेश कसे होते, त्यांची साधना कशी होती आणि त्यांचा स्वभाव कसा होता. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या पाठामधून लेखकाने आढावा करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा जो गद्य पाठ आहे, कबीरांबद्दल असणारा पाठ, या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. तर प्रत्यक्षात पान नंबर 8 वरती आपण पाहूया. हिंदी साहित्य के 1000 वर्षों के इतिहास में कबीर जैसा व्यक्तित्व लेकर कोई लेखक उत्पन्न नहीं हुआ. महिमा में यह व्यक्तिमत्व केवल एक ही प्रतिद्वंदी जानता है, तुलसीदास. परंतु तुलसीदास और कबीर के व्यक्तित्व में बड़ा अंतर था. यद्यपि दोनों ही भक्त थे, परंतु दोनों स्वभाव, संस्कार और दृष्टिकोण में एकदम विभिन्न थे. मस्ती, फक्कड़ना स्वभाव और सब कुछ ही झाड़ फटकार कर चल देने वाले तेज ने कबीर को हिंदी साहित्य का अद्वितीय व्यक्ति बना दिया है. उनकी वाणी में सब कुछ को पाकर उनका सर्वजयी व्यक्तिमत्व विराजता रहता है. उसी ने कबीर की वाणी में अनन्य साधारण जीवन रस भर दिया है. कबीर की वाणी का अनुकरण नहीं हो सकता. अनुकरण करने की सभी चेष्टाएं व्यर्थ सिद्ध हुई है. म्हणजे हिंदी साहित्यामध्ये 1000 वर्षामध्ये असं सांगितलेलं आहे की कबीरासारखा साहित्यिक अजून निर्माण झालेला नाही. आणि त्यांची तुलना ही तुलसीदास यांच्या बरोबर केलेली आहे बघा, करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ते सुद्धा शक्य नाही. कारण तुलसीदास, संत तुलसीदास आणि संत कबीर यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून सांगितलेला आहे. या ठिकाणी आपल्याला संत कबीरांची काही व्यक्तिमत्व दाखवलेले आहेत बघा. त्यांचं कोणतं कोणतं व्यक्तिमत्व आहे तर हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. थोडक्यात कोणतं कोणतं ते बघू आपण. त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, मस्ती. त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा गुण आहे फक्कडना. म्हणजे थोडक्यात मौज मजा करणं,
दंगामस्ती करणं, हसणं, चेष्टा करणं, फक्कडना, झाड़ फटका कर देने वाले तेज, झाड़ और फटका कर, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे काय आहेत सगळे गुण आहेत. गुण म्हणजे थोडक्यात हे जरी साहित्य उच्च कोटीचे असले तरी ते कसे आहेत, मौज मजा मस्ती करणारे आणि झाड फटकारकर, कुणाचाही भेदभाव न पाळणारे. थोडक्यात त्यांच्या साहित्यामधून त्यांनी सगळ्या जाती धर्मांवरती जे गुणदोष आहेत ते त्यांनी सरळ सरळ समाजापुढे मांडलेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये भेदभाव केलेला नाही किंवा कुठल्या जातीला उच्च स्थान दिलेलं आहे असं नाही. थोडक्यात ते मस्तीखोर होते, फक्कडपणा त्यांच्याकडे होते आणि सगळा स्वभाव त्यांचा झाड फटकारकर होता. तर हा संत कबीरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. राहिलेला पाठ आपण नंतरच्या तासाला पाहूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.